मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिन्याचे उपास महिनाभर सुरू होते. आज देशभरामध्ये मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात येत आहे. चोपडा शहरातील मुस्लिम बांधवांनी शिरपूर रस्त्यालगत असलेल्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत घरी परत येताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शिंदे गटाच्या पेंडॉलमध्ये आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. काँग्रेसच्या पेंडॉलमध्ये काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिल्यात मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा. तर राष्ट्रवादी काँग्रेस पेंडॉलमध्ये घनश्याम पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मोठ्या उत्साहात व आनंदात रमजान ईद मुस्लिम बांधवांनी साजरी केली. सर्वप्रथम साऱ्या मुसलमान बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा देतो. नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या वतीने आणि आमदार दत्ता सोनवणे यांच्या वतीने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय पवारताई यांच्या वतीने, गिरीशभाऊ महाजन, त्याचप्रमाणे रक्षाताई खर्चे आणि संजयजी सावकार यांच्या वतीने ईदच्या हा सण एक महिना यांचे रोजे चालतात. या रोजेच्या याच्यामध्ये एक महिना आमचे मुसलमान बांधव रोजा ठेवत असताना त्याचं पावित्र्य वाढवतात. एक समाजामध्ये बॅलन्सिंग कसं राहील आणि स्वतःचं शरीर चांगलं कसं ठेवेल. त्यांना देवाच्या ह्याच्यामध्ये, अल्लाच्या ह्याच्यामध्ये प्रार्थना करत असताना आपल्या मनातल्या भावना बोलतात आणि त्या भावनेमधनं एक आनंद, एक चांगली एनर्जी त्यांना निर्माण होत राहते. त्याबद्दल खरं तर एक त्यांचं अभिनंदन असतं. उन्हाळा असताना सुद्धा एक महिना लहान लहान मुलंही रोजा ठेवतात. आणि आज ईद, आपल्याकडे ईद असेल, दिवाळी असेल, हे सारे सण एकत्र एका दिलाने, एका एकोपाने केले जातात आणि सातत्याने असंच प्रेम एकमेकांमध्ये राहूही देवाला प्रार्थना करतो, अल्लाला प्रार्थना करतो. आणि सर्वांनी या देशाच्या विकासासाठी प्रयत्न करावे आणि ते करत राहतीलच. आपला शेवटी हिंदुस्थान हा एक आहे आणि एक असताना पण इंग्रजांच्या वेळेला जे पद्धतीने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी साऱ्या समाजाने एकत्र येऊन इंग्रजांना इथं हाकलं आणि आपण स्वातंत्र्य झालो. या स्वातंत्र्य युद्धामध्ये सुद्धा मुसलमान बांधव होते आणि या पवित्र सणाला अल्लाने सांगितलं की पवित्र कामं करायचे, कोणाचं मन दुखायला नको, कोणाच्या बाजूला वाईट बोलायला नको, खोटं बोलायला नको. या साऱ्या गोष्टी एक महिना या पवित्र रमजान महिन्यामध्ये होतात. या पवित्र रमजान महिन्याच्या त्यांना मनापासून माझ्या वतीने माझे आमदार दत्ता सोनवणे, नगराध्यक्ष नम्रता पाटील यांच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने त्यांना मनापासून